माझ्या बायकोची काळजी वाटते म्हणून मी इथे. अरे काळजी वाटायलाच पाहिजे, आपल्या बायकोची काळजी आपल्याला वाटायलाच पाहिजे. माझं तर म्हणणं असं आहे डॉक्टर, ज्याचा नाही बायकोवर जीव त्याची येते मला कीव. यांच्याकडे चौकशी केली आम्ही, एकदम कसून चौकशी केली. या बाई पूर्ण वेळ तुमचे दोष काढत होत्या. या असं म्हणाल्या की हा माणूस रागाच्या भारात कुणाचाही खून करू शकतो. अहो पण मी असं कधी बोलले? गंमत केली मी, कधी कधी करतो मी अशी गंमत. माझं काम झालं, तुम्ही यांना घेऊन जाऊ शकता. हो काय सांगू तुम्हाला, इतकी मजा आली यांच्यासोबत. डिंपल कपाडिया मॅडम, ह्या तुम्ही आमच्याकडे आला होतात फोटो काढण्यासाठी, तुम्हाला आम्ही इतक्या वेळ बसवून ठेवलं, पण आता जाता जाता आम्हाला एक फोटो द्या तुम्ही. या सगळ्या डॉक्टर, अशी मजा आली म्हणून सांगू, यांच्यासोबत वेळ घालवताना. म्हणजे ब्युटी विथ ब्रेन ज्याला म्हणतात ना, ते यांच्याकडे. तुम्ही आलात फार बरं वाटलं मला. आमचा जेव्हा पोलिसांचा कार्यक्रम होईल ना रंगारंग, तेव्हाही तुम्ही यायचं. हा या फोटो काढण्यासाठी ते आल्यात आणि त्यांना ताटकळत बसून ठेवता तुम्ही. या लवकर या, वाईकर लवकर या. एक मिनिट, एक फोटो काढता का तुम्ही? हा वा 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 वा, काय वेळ गेला म्हणून सांगू तुम्हाला. हा असा वेळ गेला म्हणजे असा इंटरव्ह्यू. एक मिनिट, हा काही म्हणा, काय पार्टनर मिळाले तुम्हाला. बायको, हा तुम्ही आता पार्टनर म्हणाला. बायको म्हणजे लाईफ पार्टनरच की, असं काय करता तुम्ही? तयार तर म्हटलो मी. खरंय तुमचा. बरं चला येतो मी. खम्मा गणी. खंबा काय? नमस्कार. हा नमस्कार नमस्कार. चल. नमस्कार. आता तरी ती फाईल ठेवा, चला कामाला लागा सगळे. कांगिनी इथं माझ्या पोटात कावळं, कुत्री, मांजरी समधी ओरडायला लागल्या. मंगले तुला माहितीये ना मला भूक सहन होत नाही. चल की जीव की. अहो अक्का, इथं माझी पोरगी जावई घरी नाही आलं आणि तुम्हाला जेवायचं सुचतंय व्हय? अगं मग काय माणसं उपाशी मारतेस काय? एवढी जर लेकीची काळजी होती ना, कशाला का त्या बाय बोलवायचे लगीन लावलात? दुसरं काय सुचतच नाही तुम्हाला. आणि एवढी जर भूक लागली असेल ना, जावा आतमध्ये जाऊन जेवा. माझी माया अजून एवढी आटली नाही की पोरगी घरी नसताना जेवायला. मंगल वहिनी, अहो तुम्ही नका ना काळजी करू. आता डॉक्टर गेलेत करा तिला आणायला, म्हटल्यावर तिला घेऊन येणार म्हणजे घेऊनच येणार. हा तुम्ही जाऊन जेवून घ्या बघू. अहो भाऊजी, जवळ डिंपलला बघत नाही ना, तवर माझ्या घशाखाली घास उतरल का? ती बी आहेच म्हणा. आय 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 आय, अगं माझं पोट फुटल बघ आता. 1 तास झालं मी अजून काय बी खाल्लं नाही. 1 तास? बापरे, 1 तास झाला तुम्ही काय खाल्लं नाही? आत्या, अगं तू झोपत पण काहीतरी खातेस का ग? हा मी काल बघितलं, काल कसला तरी खायचा आवाज येत होता. बहुतेक आहे का नाही तू दात खात होतीस. आता मग काय करणार पोटात काय नसल्यावर? इथं तुझी बहीण कावा येते काय माहिती, आणि ती जर आलीच नाही तर मग काय आम्ही उपाशी मारायचं का? अशी कशी येणार नाही? कंगनी बाबा, माझी लेकन जावई लवकर सुखरूप घरी परत येऊ दे. तुम्हाला नारळ फोडीन. सॅल्यूट मारता की घाबरवता? बोला, काय डिस्टर्ब केलं? अर्जंट काम होतं. ही एसपी साहेबांनी फाईल तुम्हाला बघायला सांगितली. कसली फाईल? एक विवाहित महिला बेपत्ता आहे साहेब, आणि तिच्या खुनाचा संशय तिच्या नवऱ्यावर आहे. आता लॉकअप मध्ये आहे तो, पण खुनाची कबुली द्यायला तयारच नाही. तो खुनाची कबुली द्यायला तयार नाही. त्यानं खरंच खून केला असेल तर तो देईल कबुली.
ए आहे बया, मला अजिबात भूक सण व्हायना झाली. कवा यायची गई पोरगी? कसले मग ती भूक सण व्हायना झाली. मी मागाशी बघितलं, आज जाऊन गप्पा गप्पा खात होती. अरे त्याला काय खाणं म्हणतात होय? कशी बशी आपली नावाला एक भाकरी खाल्ली मी. आहे मला तर वाटतं बाया मी उपासाने मरून जावं, म्हणूनच हे डॉक्टर आणि डिंपल यायना झाल्यात. मला तर वाटतंय ना त्या बाय भुलवेला पोलिसांनी जेलमध्ये टाकला असेल. सरू म्हातारे काय पण काय बोलतेस का? हा डॉक्टर आमचे देव माणूस आहे. हा त्यांच्याबद्दल काय बी उलट चितू नकोस. आता उलट आहे का नाही, ते इन्स्पेक्टर त्यांना तेच नाही तर मानापानानं आदरानं इथं वाड्यात सोडेल बघ. सोडलं की आले डिंपल डॉक्टर आले. डिंपे तू बरी आहेस ना? आणि एवढा वेळ कशाला लागतोय ग पोलीस स्टेशन मध्ये? आणि फोटो काढायला एवढा वेळ? वेळ काय लागत नाही. अगे हिची ऍक्टिंग त्या पोलिसांनी बी आवडत नाही आणि बाहेर कुठल्या माणसाला बी आवडत नाही. मला तर वाटते त्या माणसाने कंप्लेंट केली असेल पोलीस स्टेशनात आणि नंतर पोलीस आले आणि हिला घेऊन गेले. डिंपे तुला पोलिसांनी काय केलं नाही ना? मम्मी इथं मागे बघ पाहतानी तिथंच मारतात पोकळ बांबून. टोने आता तुला म्या मारीला. डिंपे तुला पोलिसांनी मारलं? मम्मी मला का मारतील पोलीस? तीच म्हणते मी. बया माझ्या पोरीला कोणाची दृष्ट नको लागायला. तू हात चल, मी तुझी दृष्ट काढते. चल चल हात चल सारखा. आहे अगं आता आली की पोरगी, चल की बाया जेवायला. चल चल घे गळून एकदाच. तुला तर आहे ना फसम्या झालाय का काय कुणास ठाऊक. जेव्हा बघा तेव्हा खायचंच हिला सुचतंय. हो डॉक्टर काय झालं? तुम्ही टेन्शन मध्ये दिसताय. काय नाही रे बजा, पोलीस डिंपलला घेऊन गेले त्याचं मला खूप वाईट वाटतंय. पण तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. आता डिंपल या गावची हिरोईन असली म्हणून काय झालं, ती माझी म्हणजे या देव माणसाची पत्नी असली म्हणून काय झालं. तिचा अपमान झाला म्हणजे माझा अपमान झाला आणि माझा म्हणजे आपल्या गावचा झाला, असं तुम्ही बिलकुल वाटून घेऊ नका. हा नाही 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 असं कसं? अहो तुमचा अपमान म्हणजे आमचा अपमान आणि आमचा अपमान म्हणजे अख्ख्या गावाचा अपमान. तुम्हाला त्रास होतोय आणि अख्खा गाव काय बघत बसल वय? तुम्हाला त्रास होऊन देणार नाही. अख्ख्या गावाला आग लावीन पण तुम्हाला त्रास होऊन देणार नाही एका बुकीतच. नाही बचारे तू या ठिकाणी या प्रसंगी आम्ही तुमच्या सोबत आहोत. हो पण त्यांची ही कशी झाली तुम्हाला ही करायची? यांच्या अरे कधीतरी मला कळेल असं बोल ना बाबा. अहो बाबू दादा, त्यांची हिंमतच कशी झाली आपल्या डिंपलला पोलीस स्टेशनला घेऊन जायची, असं म्हणतोय मी. नाहीतर काय, फोटो काढायच्या नावानं चौकशी करत असतील ते. हे सगळं असंच चालू राहिलं का नाही, उद्या तो इन्स्पेक्टर कधी बी वाड्यात येईल आणि तुम्हाला त्रास देईल. उद्या आपण सगळे पोलीस स्टेशनात जायचं आणि त्याला जाब विचारायचा म्हणजे विचारायचाच. डॉक्टर तुम्ही आराम करा, आम्ही बघतो काय करायचं ते. चल डॉक्टर चल. आता काळजी त्या जामकरनं करायची. तुला काय वाटलं जामकर, तुला एकट्यालाच गेम खेळता येतो? अजून तू माझे डाव कुठे बघितले? इथं आठवड्याला नवीन इन्स्पेक्टर येत असतात का? ह्याच्या आधीचे मारून मारून दमले, आता तुम्ही आले, आता तुम्ही मारा मारा. आता कोणत्या भाषेमध्ये तुम्हाला मी सांगू की मी माझ्या बायकोचा खून केलेला नाहीये? मी विचारलं तुला, तू तुझ्या बायकोचा खून केलास की नाही याबद्दल एक शब्द तरी उच्चारलाय का मी? जगातल्या अनेक पुरुषांना वाटतं की आपण आपल्या बायकोचा खून करावा. एक क्षणभर मी मानलं की तू तुझ्या बायकोचा खून केला नाहीस, पण आपल्या बायकोचा खून करावा असा विचार तुझ्या मनात आला की नाही?
खरं खरं सांगायचं, का खून केलास तू तिचा? साहेब, अहो मी माझ्या बायकोचा खून केलेला नाही हो. मला पकडून आणल्यापासून मी हेच सांगतोय ना, पण माझं कुणीही ऐकत नाही हो. आता तर म्हटलंच ना की आपल्या बायकोचा खून करावा असा विचार तुझ्या मनात आला होता म्हणून. हा, वाटत होत, पण हिंमत नव्हती. मी तिला मारायचो, शिव्या घालायचो, कारण ती मूर्ख होती, ती काही करायची. म्हणून मी तिचा खून केलेला नाहीये. ती मेली आहे ना, ती आता या जगात नाहीये. कसा केला खून, कधी केला, कुठे दडवून ठेवली तिची बॉडी? एन्काउंटर स्पेशालिस्ट आहे मी. वायकर, आतापर्यंत मी किती एन्काउंटर केलं? 17. 18वा मी तुझा करू शकतो. त्यामुळे मला खरं खरं सांग. हो साहेब, हो, माझ्यावर विश्वास ठेवा साहेब. मला खरंच माहिती नाही ती कुठं आहे. ती मला वाटतंय ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली असणार, कारण माझ्या माघारी तिचं एक लफडं होतं. आताही ती तिच्यासोबतच फिरत असणार, नाहीतरी तिच्या डोक्यावरती परिणाम झालाच होता हो. डोक्यावर परिणाम? त्याचे काही मेडिकल सर्टिफिकेट काही आहेत का, कागदपत्र? अहो तुम्ही त्या डॉक्टरांना विचारा ना वाड्यातल्या. अहो त्यांनीच मला हे सांगितलं होतं. मला तर डाऊटच आहे की त्याच डॉक्टरांनी तिला पळून जाण्यासाठी फूस लावली असणार, नाहीतरी ती सारखी त्या वाड्यात जात होती त्यांना भेटायला. डॉक्टर म्हणजे तो वाड्यातला नटवर? हा हा, तोच तोच तो. कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी होय होय, कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी. डॉक्टर, तो इन्स्पेक्टर राजस्थानला जाणार होता, पण तो गेलाच नाही. माझ्यासोबत सेल्फी काढायच्या नावाखाली तो मला पोलीस स्टेशनला घेऊन गेला आणि दिवसभर मला तिथंच ठेवलं. वेड्यासारखे नुसते उलटे पालटे प्रश्न विचारलेत मला. त्याच्या मनात नक्की काय चाललंय ना, काहीच कळत नाही. त्यात त्यांनी काय विचारलं माहितीये? तेवढी मोठी हिरोईन हाय, मग राजस्थानवरून आलेल्या अशा साध्या सुध्या माणसाशी कसं काय लग्न केलं, असं विचारलं त्यानं? वय. मग तू काय सांगितलंस? हो, मी काय सांगणार, माझं डोकंच चालत नव्हतं. मग मी सांगितलं आमचे नटवर सिंग एकदम साधे सुधे आहेत, त्यांचा स्वभाव आवडला म्हणून मी त्यांच्या प्रेमात पडले आणि त्यामुळे लगीन केलं. नाही डिंपल, तुझ्या एक गोष्ट लक्षात येत नाहीये. तो सेल्फी काढण्यासाठी किंवा गप्पा मारण्यासाठी तुला तिकडे नव्हता घेऊन गेला, माझ्याविषयी चौकशी करत होता. त्या जामकरवर वचक ठेवायला पाहिजे, आणि अशी एकच व्यक्ती करू शकते, ती म्हणजे ती आमदार बाई. जमिनीची डील करण्यासाठी आणि त्या जामकरच्या मुसक्या आवळण्यासाठी मला लवकरात लवकर तिला भेटलं पाहिजे. आपल्यापेक्षा मोठ्या गुंडाचा फोन आलाय. उचल. हा बोल. उद्या मला तुमच्या मॅडमला भेटायचंय. हे कधी कुठं कसं कोणाला भेटायचं ही मॅडम ठरवतात, आम्ही नाही ठरवत. मी उद्या भेटायला येतोय, वेळ सांगा. अरे आत्ता काय बोललो तुझ्या डोक्यात शिरत नाही का? तुमच्या ऑफिसला भेटायला येतोय, तुमच्या मॅडमला माझ्यासाठी वेळ काढून ठेवायला सांगा, नाहीतर या जमिनीची डील कॅन्सल असं समजा. अरे तू समजतोस कोण स्वतःला? आमदार मॅडम, तयार राहा.
नाही आज जाऊ नकोस. आतमध्ये साहेब नाहीत. साहेब आल्यावरती ये. हा अरे मी सांगितलं तुला कळतं का नाही रे बाबा. साहेब आल्यावर ये ना. तू आता चार ठेवशील आणि तो होईल गार. आणि साहेबांनी बघितलं ते की ते होतील आमच्या गरम. जा. ठीक आहे. येडे का रे पोरगा? मला वाटलं साहेब ड्युटीच्या अर्धा तास आधी पोलीस स्टेशनला येतील, पण काय साहेब पण आपल्यासारखेच निघाले. काय नाही हो, सुरुवातीची नाटकी बदली झाली का नाही. प्रत्येक जण स्वतःला म्हणतं बघा मी किती वक्तशीर आहे, बघा मी किती शिस्तबद्ध आहे. मग हळूहळू सगळे आपल्या रूपात येतात. राऊत झोपले वाटत. थोडे दिवस थांबा, ते पण इथंच येऊन झोपतील. तुम्ही आत होतात. मग काय जाऊ परत घरी. राऊत मी आलो तेव्हा आणि आत्ताही तुम्ही गाढ झोपलेले होता. नाही सर, विचार करत होतो गुन्हेगारानं गुन्हा कसा केला असेल. अच्छा, जा त्याला पकडून घेऊन या. कुणाला सर? ज्याचा तुम्ही विचार करत होतात. खोटं बोलायचं नाही, कळतं मला ते. वाईकर, जयसिंगच्या फार्म हाऊसवर जी डेड बॉडी सापडली त्याचे फॉरेन्सिकचे रिपोर्ट आले का? हो सर. घेऊन या. बाकीचे कामाला लागा. चला. चहा घे रे. सर फाईल. डेड बॉडी तर पुरुषाची. हो हो का? हो, मग त्याची बायको कुठे गेली? आणि ही डेड बॉडी कुणाची काय तपास? चौकशी केली सर, पण तो काहीच बोलायला तयार नाही. मी माझ्या बायकोला मारलंच नाही असं बोलतोय तो. तरी पण चौकशी सुरू होती, पण ते आधीचे साहेब बदली होऊन गेले आणि तुम्ही आलात. छापील उत्तर देऊ नका, पत्रकारांना द्यायची तशी. आता मी आलो ना, सुटेल केस. चालेल ना? हो हो हो. आलास? चल. बस इथं. मॅडमला सांगतो. हो, उद्याचा दौरा फिक्स आहे मॅडमचा. तरी पण एक 5 मिनिटात तुम्हाला मी कॉल करून सांगतो. नेटवर ना? चल, एक कागदपत्र दे. जागेची डील करायची आहे ना, किंमत बोल. हो, ते माझी मॅडम सोबत मीटिंग ठरली होती. अरे ते तू ठरवली होतीस, मॅडमनी नाही. ते कागदपत्र दे इकडे. उगाच वेळ वाया नको घालू. किंमत बोल आणि निघ. नाही, मी निघतोच, पण ही डील न करता मॅडम भेटायला तयार असतील तरच ही डील होईल. थांब, तुला समजते का तू कोणाच्या वाकड्यात जातोस? हे पहा साहेब, मी तुमच्याशी खूप प्रामाणिकपणे बोलतोय. तुम्ही एक काम करा, मॅडमची वेळ घ्या आणि मला फोन करून सांगा. माझ्याकडे फार वेळ नाहीये.
थांब बघतो.